त्यावेळी शेती सुरू नव्हती. 15,000 वर्षापासून सुरुवात झाली शेतीची तुमच्या माहितीकरता. आणि 10,000 वर्षापासून गायी पाळतात आपण. तरी गाईला खायला काय होतं? काय नाही, रानात मिळेल ते खात होते ना. दगडी पालाय खात होते, सगळंच खात होते. आजारी पडत नव्हती. व्हेटरनरी डॉक्टरी नव्हते, व्हेटरनरी कॉलेज नव्हतं, ॲग्रिकल्चर कॉलेज नव्हतं, तरी सगळं सुरळीत चाललं होतं. तंदूर टिकत होतं, दूध अधिक टिकतं. मग तूपसुद्धा केलं ना आम्ही. ते तूपसुद्धा आम्ही चुलीवर केलं, लक्षात ठेवायचं. मोठी चूल टाकली आमची सुनबाई आणि सोबसून करतात ते बऱ्याच वेळ. म्हणजे आणि मत्तीला लागणार. पण मग आता तुम्ही आता हे सगळं जर केलं तर समजा आता हे घरच्यासाठी असेल तर ते होऊ शकतं. जर विकायचं असेल, हे कमर्शियललाच केलेलं ॲक्च्युली. पण मग आता असं आहे की अशा काय असतो तुपाचा रेट? नाही, आता असं आहे, माझं म्हणणं आहे की काय 35 रुपयाला परवडतं किलो आत्ता, बरं का. कारण इन्व्हेस्टमेंट बरीच झाली असते तुमच्यात, बांधकामपासून ते करण्यापर्यंत. पुढे तरी 33 रुपये पडतील. अच्छा. पण माझं काय म्हणणं माहिती आहे का, की जे 700ला आणि 1500ला तूप विकतात ते तूप विकत नाहीत, भेसळ विकतात. पण अदरवाईज तुमचं म्हणणं आहे की 3500